नमस्कार मंडळी, मी गणेश फुलंब्रीकर. तुम्ही पाहताय ज्ञानआधा क्रिएशन यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये सध्या आपले भाग चालले आहेत भविष्यवेधमध्ये राशी अशी कशी. पण आज मी काहीच तुम्हाला सांगणार नाही. इतक्या याच्यात तुम्हाला भविष्याबाबतची वेगवेगळी माहिती दिली, सगळं हे केलं. साधारण 3-1 महिने झाले आपण भेटायला सुरुवात करू. पण या 3 महिन्यात तुमच्याकडनं प्रश्नांची बरसात बऱ्यापैकी झाली, म्हणून म्हटलं आज आपण संवादाचा तास ठेवू. की कथासरिता चांगलं चाललेलं असताना राशी अशी कशीचा जन्म कसा झाला याच्यावरून आपण सुरुवात करू. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझं इंट्रोडक्शन स्पीच ऐकलेलं आहे, त्यामुळं कथासरितेचा जन्म कसा झाला आणि एक एक गोष्टी कशा बांधल्या गेल्या, या चॅनलचं क्रिएशन कसं झालं याचं तुम्हाला चांगले ज्ञान आहे. सगळ्यात प्रथम मी माझी थोडीशी मागणी तुमच्याकडं नोंदवणार आहे. माझ्या चॅनल्सला तुमचे व्ह्यूज भरपूर आहेत. लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब ह्याच्याबाबत तुम्ही खूप हात आकाढता घेता. लाईक झाली नाही कथा किंवा ते भविष्याचे सदळ आवडलं नाही तर तुम्हाला डिसलाईक करायचाही चान्स आहे ना. निदान मत तर नोंदवा ना, मला कळेल. सबस्क्रिप्शनला काही चार्जेस नसतात. यूट्यूब सबस्क्रिप्शन तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन दाबला की माझे नवे भाग तुम्हाला रेग्युलरली येत राहतील. मग त्याच्याकरता मी स्पेसिफिकली पाठवायची गरज नाही राहणार. तर राहिला शेअर आणि कॉमेंटचा भाग. कॉमेंट ही गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला जे वाटलंय ना ते मत एक्सप्रेस करायचा भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तो अधिकार वापरा ना थोडासा. चांगलं म्हणा, वाईट म्हणा, रेंगाळलेली म्हणा कथा. एखादी कथा तुम्हाला कंटाळवाणी वाटली, कंटाळवाणी म्हणा. शेअरच्या बाबत बघा, एक गंमत आहे. समजा तुम्हाला ती कथा आवडली तर आपण बेसिकली जन्मता सल्ला सदाशिव असतो. म्हणजे आपल्याला पूर्वी असं म्हणायचे की बुवा कुठल्याही नाटकाचा किंवा चित्रपटाचे टी व्हीवर किंवा आपण काय म्हणतो वर्तमानपत्रातली जाहिरात जेवढं काम करत नाही ना तेवढं व्हॉइस किंवा तोंडाने सांगितलेल्या जाहिरातीनं होतं. हे तुम्ही आमच्या वेळेला असं हे असायचं की चित्रपट पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो संपला की साधारणतः त्या प्रेक्षकांच्या बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांमध्ये पत्रकार मिसळलेले असायचे आणि प्रेक्षकांचे ते जी काय मतं येतील ते दुसऱ्या दिवशी छापायचे. आणि खूप वेळा असं व्हायचं की बा ज्या वेळेला एखादा प्रेक्षकगृह रिकामं होत असताना बहुतांश प्रेक्षकांच्या तोंडात शब्द असेल ना, शपथ मस्त झाला ना पिक्चर, किंवा काय दिसते ना रेखा यात, असे काहीतरी ते शब्द यायचे. पण ती माउथ पब्लिसिटी जी होती त्या पब्लिसिटीवर ते पिक्चर खूप वेळेला त्यावेळेच्या ह्याच्यात सिल्वर जुबली म्हणा, गोल्डन जुबली म्हणा करून जायचे. तर किंवा बाहेर पडताना आई कंटाळवाणाच्या आईला कधी संपतोय कळत नव्हतं, झोप झाली बाबा मस्तपैकी एक तास फॅन खालती, अशी ज्या वेळेला वाक्य यायची ना त्यावेळेला तो पिक्चर 4 आठवड्यात उडायचा. म्हणजे शेवटी तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की शेअर करणे. जर समजा तुम्हाला ती कथा आवडली तर आपल्याला आवडलेली कथा आपल्या मित्रमैत्रिणींनी, घरच्यांनी ऐकावी असं वाटत असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता. समजा नाहीच आवडली तर मीच काय एकट्याने बोर व्हायचं, बाकीच्यांनी ज्यांच्यावर आपला राग आहे त्यांना द्या पाठवून ती कथा, तेही बोर होतील ना. कशी आयडिया आहे बघा, विचार करा. काय असतं ना, शेअरिंग वाढलं की केअरिंग वाढतं. आपण तुम्ही असं शेअर करायला सुरुवात करा, कदाचित एखादा तुमचा न आवडणारा मित्र परत तुम्हाला किंवा त्याला तुम्ही आवडायला लागायला सुरुवात होते.
का रे या काही नाही तर हा मला 1-2 कथा तरी पाठवतो चांगल्या असलेल्या. न जाणं तुम्हाला कंटाळवाणी वाटलेली त्याला चांगली वाटली कथा समजा, तुम्हाला विनोदी न वाटलेली कथा त्याला विनोदी वाटली. तो तुमच्यावर राग काढायला अजून 4 जणांना शेअर करेल ना. तुम्ही तुमचं एकटं शेअर करण्याचं काम करा. बघा पटलं तर. पण आता प्रश्नोत्तरांकडे थोडेसे हे करू. तुमचे आलेले भरपूर प्रश्न, त्यातले जे काय प्रश्न मी याच्यातले घेते ते भविष्य सदराच्या तुम्ही खालती कॉमेंट्समध्ये गेलात तर तुम्हाला त्यांची नावं कळतील. मी कुणाचीही नावं लक्षात ठेवत नाही, नावं घेतही नाही. एवढ्या कळतं की ज्याची त्याची प्रायव्हसी. मी त्यांना विचारलेलं नाही आहे की मी तुमच्या पुढच्या भागात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार, तुमची नावं घेतली तर चालेल का, म्हणून मी कुणाची नावं घेत नाही. तर बेसिक प्रश्न की मी भविष्य सांगतो का? नाही मित्रांनो, मी भविष्य सांगत नाही. मी भविष्य सांगत नाही एवढ्याच कळतं की हे जे काय आहे ना, माझा वाचनाचा असलेला नाद आणि त्यातून निर्माण झालेला आपण एक प्रकारे व्यासंग म्हणू, त्याच्यातनं मला जे समजलं ते मी सांगत असतो. मग भविष्याचं सादर सुरू करण्याचं कारण, तर तुम्हाला आठवत असेल मी पहिले 1-2 भाग विनोदी केले, पण नंतर सगळ्यात पहिले उचललं तो काळसर्पयोग उचलला. कारण या काळसर्पयोगाच्या गर्भात या चॅनलच्या राशी अशी कशी या विभागाचा जन्म आहे. तर जन्म हे सांगण्याकरता तुमच्या एकंदर लक्षात आलेलं असेल किंवा तुम्ही माझं इंट्रो स्पीच ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की मी गेले जवळजवळ 45 ते 48 वर्ष या फील्डमध्ये आहे. मग मी नाटकातनं काम केलेले आहेत, मी एकांकिकातनं काम केलेली आहेत, मी शॉर्ट फिल्म्समधनं काम केलीत, काही ठिकाणी प्राईज विनरही झालेलो आहे, चित्रपटातनंही कामं केलेली आहेत. म्हणजे मला या फील्डमधला 45 इयर्स एक्सपिरियन्स आहे असं विरुद्ध धरायला हरकत नाही. अर्थात तुमच्यापाशी असलेलं तुमचं मित्रमंडळ या गोष्टीला कारणीभूत असतं. आमचे मित्रमंडळ जे होते हे आजही आहेत, त्यांचं पहिल्यापासून एक म्हणणं पडलेलं होतं की बा गणेश तू एकुलता एक आहे, तुझे वडील आजारी असतात, तुला पहिले घरची जबाबदारी सांभाळली पाहिजे आणि घरची जबाबदारी सांभाळून तू हे काम करणं जास्त उपयुक्त ठरेल. त्यामुळे आमचं शेड्यूल ठरलेलं असायचं. दिवसभर मग राबायचं, काम करायचं, जे काय पैसे कमवले जातील ते आईच्या हातावर ठेवायचे, सायकल काढायची आणि प्रॅक्टिसला सुटायचं. वेगवेगळ्या एकांकिकांवर प्रॅक्टिस करत राहायचं, वेगवेगळ्या नाटकांवर प्रॅक्टिस करत राहायचं. आणि मग अगदी लहान होतो ना, बालकलाकार म्हणून काम करायचो, त्यावेळेला आम्ही 4-5 महिने प्रॅक्टिसमध्ये, कारण ती आवडच होती म्हणून करत असायचो. आणि कधीही ठरलं की एखादा शो ठरला की जाऊन काढून यायचा. मग एका वेळेला 3-3, 4-4 नाटकं पाठ असायची. तर आणि दिवाळीची सुट्टी म्हणा, एप्रिल-मे म्हणा, या याच्यात त्याचे शो भरतनाट्याला म्हणा, टिळक स्मारकला म्हणा आम्ही लावायचो. म्हणजे लावणारी अर्थात आमच्या गल्लीतली मोठी माणसं होती, आम्ही आपलं ते शो जाऊन करायचो आवडीनं. नंतर मग एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या, एकांकिकाचे शो सुरू झाले, शॉर्ट फिल्म्स सुरू झाल्या, शॉर्ट फिल्म्सचे शो सुरू झाले, स्पर्धा यायला लागल्या. असं करत करत आम्ही हे झालेलो आहे. पण एक साईडला एक नोकरी फिक्स ठेवून आम्ही काम केलेलं आहे. पण त्यावेळेला आमच्या वेळेलाही काही असे होते की जे झोकून देऊन त्यांनी पूर्णपणे सिनेमा हे क्षेत्रच स्वीकारलं, सिनेमा आणि नाटक. तर गंमत अशी किंवा महागाई जशी वाढते तसं या इथलं पाकिट वाढत नाही. म्हणजे नाईट म्हणतात त्याला, एका नाटकाचे एक शो झाल्यावर जे पैसे मिळतात त्याला नाईट म्हणतात. असे जे कलाकार, झोकून दिलेले कलाकार असतात ना, ते बहुतांश वेळा अविवाहित जातात, नाही तर त्यांचा उशिरा विवाह होतो. त्याचपैकी आमचा एक मित्र ज्याचा असा उशिरा विवाह झालेला आहे, 50शीत होता. 50शीत असताना एकदा त्याला
स्टेज शो करायला आउट ऑफ पुणे जात असताना त्रास झाला म्हणून हॉस्पिटलाइज करावं लागलं. अर्थात 50शीत तो असला तरी मुलगा 10वी-12वीतच होता, लहान होता भरपूर, कारण उशिरा लग्न झालेलं. त्या सिच्युएशनमध्ये त्याच्या बायकोला काय करावं कळेना. मग त्या ह्याच्यात तिनं आमच्या एका ग्रुपमधल्या मित्राला फोन लावला की बा असं असं आहे भाऊजी, यांना ॲडमिट केलेलं आहे. तर बाहेरगावी केलेलं असल्यामुळं आम्हाला इथून जाण्यापासून सगळीच व्यवस्था करायची आहे. त्या मित्रांनी मला फोन केला. मग मी माझ्या दुसऱ्या एका मित्राला फोन केला आणि आम्ही त्याची कार काढून तिकडं गेलो. जाताना जे काय वहिनींशी बोलणं झालं त्यात लक्षात आलं की याच्या खात्यात 300 चित्रपट नावावर आहेत. साधारणतः 52-53 नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. शॉर्ट फिल्म्स तर मोजायचीच गरज नाही, पण तसं असतानाही त्याचं मानधन आत्तापर्यंत तेवढं असं वाढलेलं नाहीये. जे काय ती म्हणली मी लग्न झाल्या त्यांच्याकडनं हे, आणि खूप वेळेला ते फुकटच काम करतात आणि सांगतात मला की बा नाही अगं कसं आहे, लोकांच्या नजरेसमोर कायमस्वरूपी आपण राहणं ही या क्षेत्राची गरज आहे, बाकी आपल्याला काही जाहिरात करायला परवडणार नाही, तर या पद्धतीनं राहिलेलं बरं पडतं. मग अडचणीतले दिग्दर्शक आणि प्रोड्युसर असतील त्यांच्यावर फुकट काम करायचं असतं असं म्हणून तो इथपर्यंत ऑल्सो रॅन या पद्धतीनं घर चालवत होता. आणि आता त्याच्या आजारपणामुळं त्यांच्यामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले. मग आम्ही जेवढी जमेल तेवढी मदत करून येते. त्याला फारसा मोठा त्रास झालेला नव्हता. त्याला आम्ही हॉस्पिटलवर पोचल्यानंतर कळलं की बा ठीक आहे, त्यांना विश्रांती अत्यावश्यक आहे, थोडंसं बीपी शूट झालेलं आहे आणि आता त्यांना घरी नेण्यास हरकत नाही. ते म्हणून मग आम्ही आमच्याच काळामधनं त्याला परतही आणलं. काय गोळ्या औषधं इथे लिहून तिथलं बिल भरून इथे आलो आम्ही परत. काय विशेष खर्च झालेला नव्हता आमचा. आल्यानंतर साहजिकच आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामात हे गेलेलो होतो. आता त्याचं निवासस्थान आणि आमचं निवासस्थान ही शहराची 2 टोकं आहेत. त्यामुळे फारशी भेटगाठ झाली नाही. कधी लागलं तर त्यांनी अगदी 1-2दा फोन केला किंवा असं असं चाललंय, जा थोडीशी मदत करतो का. सध्या सगळं सोपं झालं, मी आपलं जीपेवरनं पैसे ट्रान्सफर करून टाकले, पण भेट अशी वैयक्तिक झाली नाही.